मित्रांनो, गेल्या 8 ते 15 दिवसापासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मग शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे अतिवृष्टीचे पंचनामे करावे, त्याचबरोबर अतिवृष्टीची मदत जाहीर करावी। त्यातच मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीचे जे शेतकरी नुकसानग्रस्त आहेत अशा शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करा। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या वगैरे असे बरेच आदेश दिले, आश्वासन दिले, निर्देश दिले। परंतु मित्रांनो, खरंच ही अतिवृष्टीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर 8 ते 10 दिवसात किंवा येत्या काही दिवसात जमा होईल का? त्याचबरोबर जे शेतकरी या प्रतीक्षेत आहेत की लवकरच या म्हणजे ज्या शेतकऱ्यांची मेंटॅलिटी आहे की लवकरच आता आपल्याला अतिवृष्टीची मदत जाहीर होईल, त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यांची कान उघडणी केल्यासारखा हा व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, तुम्ही देखील या सरकारवर फार ट्रस्ट ठेवत असाल तर मित्रांनो, म्हणजे गेल्या जवळपास जून महिन्यात काहीतरी जे अतिवृष्टीची मदत जाहीर करण्यात आलेली होती तेव्हापासून मित्रांनो जवळपास 1 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे। बऱ्याच जिल्ह्यात केवायसी होऊन 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे। अद्यापही बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी हे अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। तेव्हापासूनची अनुदानाची रक्कम ही अद्यापही बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नाही। मग तुम्हाला वाटतं का तुमचं जे अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं नुकसान झालेलं आहे आता मे महिन्यात, त्यानंतर मित्रांनो काही शेतकऱ्यांचं चिकू पिकाचं, संत्रा, मोसंबी, त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं भुईमुग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, असा जरी आदेश देण्यात आले, असे जरी आश्वासन देण्यात आलेले असले की बाबा लवकरात लवकर तातडीने शेतकऱ्यांचे पंचनामे करा आणि तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करा किंवा मदत जाहीर होईल, असे जरी आश्वासने दिलेली असली तरी या आश्वासनांचा पाऊस आपल्यासाठी काही नवा नाही। कारण कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा असंच निवडणुकीपूर्वी देण्यात आलेलं होतं, परंतु अद्यापही कर्जमाफीचा टॉपिक हा रंगलेला परत त्यांनी पूर्ण हे विझवून टाकलेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अतिवृष्टीची मदत जरी जाहीर करण्यात आलेली असली, पंचनामे करा म्हणून आदेश जरी देण्यात आलेले असले तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल की बाबा तातडीने मदत जाहीर करा वगैरे असे जरी गोष्टी, असे शब्द जरी वापरले गेले असले तरी सुद्धा तुम्हाला खरीपाच्या पेरणीपूर्वी मदत जाहीर होईल असं एक्सपेक्टेशन असेल, अशी मेंटॅलिटी ठेवलेली असेल तुम्ही, तर विसरून जा मित्रांनो। कारण की एवढ्या फास्ट ही प्रोसिजर होईल असं 99% मला तर नाही वाटत। कारण मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील 50 कोटी रुपयांचा त्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निधी गायब केला अधिकारी लोकांनी। बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा मित्रांनो, अधिकारी लोकांनी। तर मित्रांनो, तुम्हाला वाटते का की तुमच्या ह्या नुकसान भरपाई अतिवृष्टीची जी आता मे महिन्याची अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेले त्याची मदत तुम्हाला लागलीच तातडीने जाहीर होईल किंवा मिळेल, खात्यात जमा होईल असं तुम्हाला वाटते का? नाही मित्रांनो, तुम्हाला देखील माहिती आहे की हे एवढं पॉसिबल नाही, एवढं फास्ट ह्या गोष्टी होणं शक्य नाही। तर ज्या प्रोसिजर करायला सांगितले आहेत पंचनामे वगैरे ते तुम्ही तुमचं फॉर्मॅलिटी पूर्ण करा, पंचनामे करा, प्रोसिजर पूर्ण करा मित्रांनो। परंतु तुम्ही जर खात्यावर पैसे जमा होतील या एक्सपेक्टेशनमध्ये असाल तर सध्या तरी हे पैसे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे 99% हे पैसे आता जमा होत नाहीत। गेल्या वर्षीचीच जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ती अद्यापही खात्यात वितरित झाली नाही, तर हीच रक्कम व्हायला जवळपास दिवाळी भिडते की काय असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमध्ये तसेच आपल्यामध्ये उभा राहिलेला आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। तातडीने आदेश दिलेत वगैरे वगैरे, सरकार राज्य सरकार या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करत आहे असं सगळ्या शेतकऱ्यांना वाटत आहे की लवकरात लवकर ही मदत जाहीर होईल। परंतु मदत जरी जाहीर झाली मित्रांनो, निधी वितरणाला बँकेत पडायला फार टाइम लागणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।